राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती सोनिया गांधींनी कठोर शब्दात टीका केली आहे। भाजप आणि संघाचा अजेंडा पूर्ण करण्यावरती या धोरणामध्ये जोर देण्यात आल्याचं मत सोनिया गांधींनी व्यक्त केलंय। गांधी हत्या, मोगलांचा इतिहास हा हटवण्याला सोनिया गांधींनी आक्षेप घेतलाय। दशकभरात शैक्षणिक संस्थांचं खासगीकरण आणि भगवेकरण होत आहे असाही सोनिया गांधींचा आरोप आहे। कित्येक वर्षांपासून केंद्रीय सल्लागार मंडळाची बैठक सुद्धा घेण्यात आलेली नाही असंही सोनिया गांधींनी म्हटलंय। दरम्यान यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण बघूयात। मुझे ऐसा लगता है कि शिक्षा का भारतीयकरण हो रहा है। अंग्रेजों ने जिस शिक्षा का मैकॉलेकरण किया और हमारे देश को गुलाम बनाने के लिए मैकॉले का पत्र है कि जब तक यहाँ की शिक्षा पद्धति को हम बदलेंगे नहीं तब तक हम भारत पर राज नहीं कर सकते। इसका मतलब जो शिक्षा पद्धति उस समय आई थी वो भारतीयों को गुलाम बनाने के लिए आई थी। उस शिक्षा पद्धति में बदलाव करके अगर उसका भारतीयकरण हो रहा है तो इससे किसी को दुख होने का कारण नहीं है। कोई भी जो राष्ट्रभक्त व्यक्ति है वो यही कहेगा कि इसका भारतीयकरण होना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि सोनिया जी ने इसकी पूरी जानकारी लेनी चाहिए। आणि याच विषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत। सोमेश, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आता नेमके कोणकोणते विषय समाविष्ट करण्यात आले आहेत आणि आधी नेमकं काय होतं ते काढून टाकलं गेलंय? नेमके असे विषय काय आहेत ज्याच्यावरती सोनिया गांधींनी आक्षेप घेतलाय? यामिनी, नक्कीच सोनिया गांधींनी किंबहुना काँग्रेस पक्षानेच बऱ्याच दिवसानंतर कोणत्या तरी धोरणात्मक मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केलेली आहे। आणि विशेष म्हणजे नवी शिक्षा पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी राबवण्यात आली आणि अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू आहे, जी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे, त्या बाबतीत प्रामुख्याने राज्य सरकारांना विचारात घेतलं गेलं नाही असा आक्षेप हा सोनिया गांधींनी घेतलेला आहे। आणि त्यासोबतच नॅक आणि NTA या संस्थांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरही सोनिया गांधींनी टीका केलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी नॅक रेटिंग्सच्या बाबतीत KL युनिव्हर्सिटीच्या एका प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचं एक रॅकेट समोर आलं होतं, त्याची किनार सोनिया गांधींच्या या लेखाला आहे। आणि तमिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये सध्या सुरू असलेला एकंदरीत संपूर्ण शिक्षा पद्धती आणि नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भातला वाद यावरही काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे। बऱ्याच दिवसांनंतर आणि संपूर्ण अधिवेशनाचाही काळ उलटल्यानंतर एका धोरणात्मक मुद्द्यावर सोनिया गांधींनी लेख लिहून विरोधी पक्ष म्हणून, काँग्रेस म्हणून आपली भूमिका मांडलेली आहे। आणि निश्चितच नवं शैक्षणिक धोरण राबवण्याच्या बाबतीत येत असलेल्या अनेक अडचणी आणि अडथळे केंद्र सरकारच्या दृष्टीने विचारात घेता आता विरोधी पक्षांनीही त्यावर केंद्र सरकारला टार्गेट करायला सुरुवात केली असं आपण नक्की म्हणू शकतो। त्यांनी 3C चा उल्लेख केलाय, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, कमर्शियलायझेशन आणि कम्युनलायझेशनचा अजेंडा असल्याची टीका सोनिया गांधींनी नव्या शैक्षणिक धोरणावर केली आहे। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।